रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सदम व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर, तर नमस्कार नगरकरांनो, रणधुमाळी 2013 या आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत नगरचे लाडके असे नेते आहेत ज्यांचं नाव आहे अरुण काका जगताप। जसं मी आता उखाणे घेतला, किंग असून सुद्धा किंग मेकर आहेत ते। काकांची कारकीर्द अशी की नगरचे ते नावाजलेले नगराध्यक्ष आहेत आणि त्यांचे सुपुत्र माजी महापौर संग्रामय्या जगताप हे देखील आपल्या सेवेत नेहमी कार्यरत असतात। तर आपण आता पुन्हा आपली भेट घेऊया आपले लाडके असे विधान परिषदेचे आमदार माननीय श्री अरुण काका जगताप यांची थेट मुलाखत घेऊया। काका नमस्कार। नमस्कार काका, बनपिंपरी सारखे एक छोटे गाव इथून तुम्ही व्यवसाय सुरू केला काका, त्याच्यानंतर नगराध्यक्ष पद ते आमदार, हा प्रवास सांगा ना जनतेला। बनपिंपरी गावातनं आमच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहेत। वडील आमचे व्यवसायानिमित्त आले, दुधाच्या व्यवसायानिमित्त नगर शहरात। कुठलाही राजकीय वारसा नव्हता। वडील दुधाच्या व्यवसायानिमित्त आल्यानंतर दूध व्यवसाय करत करता त्यांचा एक नेम होता की दुधात पाणी कधी टाकायचं नाही, प्रामाणिकपणा म्हणजे प्रामाणिकपणा। तर त्या दुधाच्या व्यवसायात खिस्तगल्लीमध्ये एक वाड्यात म्हशी आमच्या तिथंच राहायच्या आणि आम्हीही तिथंच राहायचो। तर नंतर पुढं व्यवसायात कसे पडले तर दूध शिल्लक राहायला लागलं तर काय करायचं, म्हणून त्यांनी सुरुवातीला एक गंजात आपलं भाजी मार्केट आहे नगरपालिकेचं, गंज बाजारातील भाजी मार्केट, तर तिथं एक छोटंसं चहाचं हॉटेल टाकलं, पण तिथं काय त्यांना ते जमलं नाही। त्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं स्टँड पाशी एक जागा आहे ती तुम्हाला भाड्याने भेटते का पहा। तर मग तिथं गेल्यानंतर त्या जागेत त्यापूर्वी आमचे वडील फेटा बांधायचे, रंगाने सावळ्या काळ्या रंग होता त्यांचा, आणि ती जी एक केशर गुलाब जी कंपाऊंड आहे आता, तर तिथे एक कापसाचं मोठं जिन होती, कापसाची खूप मोठी फॅक्टरी, ते संपूर्ण जवळजवळ 5-6 एकरामध्ये। त्यातला हा पुढचा रोडवरचा कोपरे, तिथं काही दुकानं बी आहेत, नाव्याची दुकान, सायकल दुकान। बरं, तर तिथं त्यावेळेस तिथं याचे मूळ मालक जागेचे मुंबईला राहायचे। तर ज्यावेळेस तिथं दवे म्हणून एक त्याचे दिवाणजी होते, सगळे ते पाहायचे। त्यांना वडील आमचे विचारायला गेले की ही जागा आम्हाला भाड्याने भेटेल का। तर ते वडिलांना त्यांनी पाहिल्यानंतर की वडिलांना त्यांनी गेट आउट म्हणून हात असा केला, म्हणून त्यांना कळलं की आपल्याला जायला सांगतोय। तर अशा पद्धतीने मग वडिलांचा एक नित्य नियम होता की रोज दुधाचा व्यवसाय करीत असताना की जीवनात ते कायम सांगायचे संगत गुण चांगली असावं। आयुष्यात मनुष्याला जिकडं न्यायचं ती संगत गुण नेते। तर त्यांचा रोज नियम होता वडिलांचा, म्हशीला चारा बिरा झाल्यानंतर म्हशी भिंगार नाल्यावरती धुवायला न्यायच्या, ते परत आणल्यानंतर रोज एक व्यापारी होते गोकुळदाजी पितळे म्हणून, त्यांच्या दुकानी जाऊन बसायचे। तर हे सांगायचं कारण म्हणजे असं की ज्यावेळेस त्या दिवाणजींनी यांना जायला सांगितलं तर दुसऱ्या दिवशी ते गोकुळदाजी पितळे जे होते ते नेवासकरांचे जावई होते। तर नेमा काका म्हणून नेवासकर कुटुंबातील एक प्रमुख व्यक्तिमत्व, शहरातलं त्यावेळेचं खूप मोठं व्यक्तिमत्व होतं। तर मग ते गोकुळदाजी पितळेंना वडिलांनी सांगितलं अशी अशी घटना काल घडली। मग गोकुळदाजी पितळेंनी नेमा काकांना फोन केला आणि नेमा काकांनी त्या मॅनेजरला फोन केला, दिवाणजीला, चंदूलालजी दवे त्यांचं नाव, की काल आमचे पाटील आले, त्यांना ती जागा भाड्याने पाहिजे, ती द्या आणि काय असेल ते आमच्याकडून न्या तुम्ही येऊन। अशी ती लकीची जागा भेटली आणि त्यांची व्यवसायाला सुरुवात झाली वडिलांची। असा प्रवास काकांनी सांगितला। अतिशय कष्ट करून त्यांच्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, तिथून कुठं ह्या त्यांच्या पर्वाला सुरुवात झाली। आता वळूयात काका पुढच्या प्रश्नाकडे। काका मला सांगा,
नगराध्यक्ष असताना केलेले तुम्ही अनेक काम आहे, तुम्ही एक ठसा असा उमटवला, त्यातलं असं प्रमुख असं ठळक काय तुम्हाला सांगता येईल का? मी नगराध्यक्ष असताना केंद्रीय शासनाची एक योजना होती, एकात्मिक शहर विकास योजना IODP. तर त्या योजनेकरता ज्यावेळेस शासनाचं एक पत्र आलं, अशी अशी योजना केंद्र शासनाची आहे, तर तुम्हाला त्यात प्रपोजल द्यायचे असले तर तुम्ही शहराचे काही द्या प्रस्ताव तयार करून. तर त्यावेळेसचे उपनगराध्यक्ष नानासाहेब रोखले होते, एक धाराशिवकर म्हणून चीफ ऑफिसर होता, आणि नगरपालिकेला टाउन प्लॅनर त्यावेळेस नागनुरे म्हणून होते. आता इथं जे आपण बसलोय हा बी प्रोजेक्ट त्यातलाच आहे. हे जे गंगा उद्यान आहे याची सुरुवात त्या योजनेतून झालेली, म्हणजे लई पूर्वीपासूनची योजना वय. त्यावेळेसच ही योजना आहे. ही मला वाटतं 93 साली हे जे आता इथं आपलं टीव्ही सेंटर आहे, टीव्ही सेंटरला जे सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल आपण पाहतोय ते त्या योजनेतून झालेलं आहे. इथलं फायर स्टेशन असेल, पाईपलाईन रोडही त्या योजनेतून सुरू झालेला आहे. गुलमोहर रोडला सगळं बनवण्यात आलं होतं, सर्व पददिवे बसवण्यात आले होते. परत शिवम प्लाझा थिएटरपाशी जे कैकाडी बाबा त्याला नाव दिलेलं आहे आपण, संत कैकाडी बाबा व्यापारी संकुल, ते व्यापारी संकुलही त्या योजनेतलं आहे. परत तुम्हाला सांगतो अनेक त्या योजनेतली कामं, लक्ष्मीबाई उद्यान जे भुतकरवाडीत झालेलं आहे तेही त्या योजनेतलं आहे. अशा अनेक योजना त्यावेळेस त्या याच्यातनं राबवण्यात आलेल्या होत्या, भरपूर आहेत अशा. म्हणजे आणि नगराध्यक्ष असताना रामराव अधिक अर्थमंत्री होते, तर त्यांना एक प्रस्ताव दिला होता. त्यांनी त्यावेळेस गुलमोहर रोड त्यातून तयार केला गेला होता. त्यांनी 50 लाख रुपये त्या रोड करता येईल ते पददिवे लावायला, ते स्वतः त्या कार्यक्रमाला नगरला मी नगराध्यक्ष असताना आले होते. अशा अनेक योजना त्यावेळेस राबवल्या, पण थोडे आम्ही प्रसिद्धीला थोडे कमी पडतो. भरपूर योजना आहेत शहरात अशा राबवलेल्या केलेल्या. म्हणजे अनेक अशी मोठी लिस्ट आहे, कार्यक्रम छोटा पडेल पण लिस्ट मोठी आहे काकांची. तर वळून काका पुढच्या प्रश्नाकडं. काका मला सांगा, तुम्ही राजकारणात एवढे बिझी असताना आयुर्वेद कॉलेज पण तुम्ही देखील चालवतात, जमतं कसं काय? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी? आयुर्वेद कॉलेज वरती हे मी नगराध्यक्ष असताना त्याचा पदसिद्ध सदस्य होतो. आमच्याकडे त्यावेळेस देवचके मॅडम ह्या निवडून आलेल्या होत्या, आणि त्या आरोग्य कमिटीच्या सभापती झाल्यानंतर त्यावेळेस त्यांचे सासरे माझ्या आधी तिथं अध्यक्ष म्हणून काम करत होती. संस्थाच ते रास देवचके म्हणून पाहायचे. एक दिवस मॅडम मला म्हणल्या की बाबा काका, आमच्या सासरे म्हणले बाबा ते जरा थोडे थकलेले होते, जर आले तर ते फार चांगलं होईल. मी ठीक आहे म्हणलं, येतो म्हणलं. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर ते म्हणले की तुम्ही संस्थेचा अध्यक्ष व्हा. एकटा मी त्याच्यावर सभासद होतो, संपूर्ण त्यांचे भरपूर तिथं बाकीचे सभासद होती, आणि त्याची निवडणूक बी लगेच 1 महिन्यानीच निवडणूक पण होती. मी त्यांना म्हणलं हे माझं काम नाही आहे संस्था चालवणं. मी 5वी शिकलेला माणूस, मी काय संस्था चालवली जिथं दरवर्षी 50 डॉक्टर तयार होतात. ते म्हणले नाही, तुम्ही संस्था खूप चांगल्या पद्धतीने चालवताना आम्ही तुमची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. तर त्यावेळेस परमेश्वर रूपेने मी जर त्या संस्थेत गेलो नसतो, ती संस्था त्यावेळेस बंद पडली असती. म्हणजे त्यावेळेस आम्ही संस्थेत अध्यक्ष झाल्यानंतर तिथं बसायलाही जागा नव्हती. एक पत्र्याच्या शेडमध्ये एक टेबल आणि 2 खुर्च्या, तिथं जाऊन आम्ही बसायचो. मग त्यानंतर त्या संस्थेचं इलेक्शन झालं. मी त्यांना म्हणलं तुम्ही मला उभा करताना आणि मी जर पडलो तर मी नगराध्यक्ष, माझी चव जायचं काम नको व्हायला. पण त्यांनी सगळ्यात जास्त मतांनी मला तिथं त्यावेळेस त्यांनी निवडून आणलं. आणि पहिल्यांदा निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस काम जसं जसं तिथं सुधारणा होत गेल्या, परत इलेक्शन त्या संस्थेत झालं नाही. प्रत्येक 3 वर्षाला त्याचं इलेक्शन होतं, आणि प्रत्येक वेळेस जे लोक बसून आम्ही सगळे आजही डॉक्टर विक्रम देवचके ते संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम करतात, आणि डॉक्टर विजय भंडारी म्हणून त्याचे सेक्रेटरी म्हणून. हे मी अध्यक्ष झाल्यापासूनही 2 मंडळी कायम बरोबर आहे, बाकीची खालची आम्ही बॉडी सारखी बदलत असतो. तर अशा पद्धतीने त्या संस्थेचं खूप चांगल्या मोठ्याने केंद्र शासनाच्या तिथेही आम्ही खूप योजना राबवलेल्या आहे. हॉस्पिटल तयार झालेलं आहे, लेडीज हॉस्टेल झालेलं आहे. नवीन आता एक आमची डिपार्टमेंट, सर्व जे आयुर्वेदाचे डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटची आता परत जवळजवळ आम्ही शासनाचे 4.25 कोटी रुपये मंजूर करून आलेले. आता 1 कोटी 40 लाख रुपयाचं आत्ताच काम झालेलं आहे तिथं. ऑलरेडी ती बिल्डिंग उभा राहिली.
असं नवीन फार्मसी आम्ही आता सुरू करतोय. अशी अनेक कामं तिथं संस्थेत मोठी झालेली आहे आणि तिथं रुग्णांना रोज जेवण दिलं जातं. मग तिथं 10 रुग्ण असू द्या नाहीतर 100 रुग्ण असू द्या. काळजी आपुलकी आहे आणि दवा करणे हे सर्व पद्धतीने करताय काका. तिथं. हो. आता काका पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की काका म्हटले की लोकांच्या डोळ्यांसमोर एक आगळा वेगळा असा प्रश्न येतो की काही लोक म्हणतात काकांना भेटणं लईच अवघड आहे, भीम पराक्रम करण्यासारखाच आहे आणि लोकांना उत्सुकता असते की अरे काका एक वक्तशीरपणा आहे आणि पण लोक घाबरतात तो कमून. राजकारण करताना जी शहरातली काही राजकारणी होती आमच्या आधी, आमच्या राजकारणातले विरोधक आणि सगळेच, मग भाजप सेनेवाले असतील, काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, त्या काळातली ही मंडळी यांना एकच धंदा होता, देवाचं नाव नसतील घेत पण रोज उठलं की अरुण जगतापनी हे केलं बोगस वल्गना करत राहायच्या. भीती शहरात अरुण जगतापविषयी करून ठेवली. काही वेळेस त्या गोष्टीचं वाईटही वाटायचं, काही वेळेस गोरगरिबांची खूप फायदेही त्यात झाली. मला एक गोष्टीचा त्यातनं निश्चित आनंद आहे की माझ्याकडे कुणी गोरगरीब मुलं यायची, माणसं घेऊन यायची, आईबाप घेऊन यायची, काका माझ्या मुलाला कुठेतरी नोकरी लावा. त्यावेळेस MIDCत एवढी मुलं माझ्याकडून नोकरी लागल्या गेली, ह्या गोष्टीचा आनंद आहे. काही गोष्टीचं दुःख होतं, एखादा मनुष्य नालायक असला त्याला नालायक म्हणलं तर त्याला काही वाटत नसतं, पण एकांत बसलं की ह्या गोष्टीचं दुःख व्हायचं खूप. काका तुम्हाला कधी खंत नाही वाटत की तुमच्याबद्दल अशी लोक प्रश्न करतात? अशी प्रश्न करता मी सांगितलं ना, सर्वसामान्य माणसांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलंय, मला नाही वाटत ते कोणावरही केलेलं आहे. तुम्ही कुठलाही सण असू द्या, माझ्याकडे देवदर्शनासारखी लाईन लागलेली असती, कुठलाही कार्यक्रम असू द्या, समाजकारण असो की राजकारण, काका नेहमी राजकारण केलंच नाही, समाजकारणाला प्राधान्य दिलं आणि समाजकारण ही मोठ्या प्रमाणात मी केलेलं आहे. आणि भीतीचे प्रकार 2 असतात. मी त्या दिवशी बी ते एक सह्याद्री समूहाच्या वतीने मुलाखत झाली सहकार सभागृहात, त्या दिवशी मी सांगितलं की काही भीतीचे प्रकार 2 असतात. एक भीतीयुक्त आदर असतो आणि एक आदरयुक्त भीती असती. मग तुम्ही समजा आता ती कोणती भीती आहे. बरोबर बोलले काका. नगरकरांनो, काय तुमचं जर असं मनात काय असेल तर ह्या तुमच्या काकांच्या उत्तरानं डाऊट क्लिअर झाला असं मला नक्कीच वाटतं. तर आता वेळ झालेली आहे एका विश्रांतीची. माझी गंगी सारखं मिस कॉल देते, गंगे गप्प बस. आपण ब्रेक घेऊया, रणधुमाळी पाहत राहा. हा रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सगम, व्हेज नॉनव्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रणधुमाळी 2013. तसं पाहिलं माझी गंगी लई अवघड, लई नालायक. त्या बुवाने काय तिला आशीर्वाद दिलेला आहे गायब होण्याचा. लई नालायक होती. अयो गंगी, तू खरंच आलीस की काय? सॉरी गंगे. चला इमानदारीने आता प्रश्न विचारूया काकांना पुन्हा एकदा. काका पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. काका मला एक सांगा काका, की राजकारणात तुम्ही आलात त्यावेळी जनता दल, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा तुम्ही प्रवास केला. काय अडचणी आल्या होत्या काका अशा, आणि म्हणजे काय प्रॉब्लेम काय आला होता? राजकारण करत असताना त्यावेळेस तर मी शहरात अपक्ष म्हणून तिकीट मागितलं होतं काँग्रेसला. काँग्रेसने उमेदवारी त्यावेळेस दादाभाऊ कळमकरांना दिली. मी मग अपक्ष म्हणून तयारी केली. तर त्यावेळेस अपक्ष तयारी केली असताना जनता दलाचे प्रमुख नेते मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी त्यावेळेस मला बळजबरी तिकीट देण्यात आलं. संभाजीराव काकडे असतील, भरपूर मंडळी त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेसचे संपूर्ण मंडळींनी मला आग्रह करून ते तिकीट सगळ्यांनी दिलं होतं. आपले शहरातले गायसाद सर होते, डॉक्टर महाले होते, अशी भरपूर मंडळी शहरातली बी त्यावेळेस सगळ्यांनी आग्रह धरला आणि मला ते तिकीट बळजबरी त्यावेळेस दिलं होतं.
आणि काही काळांतराने परत पवारसाहेब सोनईच्या कारखान्यावर आले. तिथं परत माझा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला. परतही आम्हाला परत उलगानी परत हुल दिली. परत तिकीट काय मिळालं नाही. परत एकदा मी अपक्ष म्हणून शहरातून विधानसभा लढलो. नंतर काही काळापूर्वी मी शिवसेनेतही गेलो. काही लोकांचं जी शहरात माझ्या बाबतीत अपप्रचाराचं हे राहायचं, पण त्या शिवसेनेत प्रवेश करून मला काही लोकांना हेही दाखवायला लागलं की शेवटी आम्ही सर्व धर्मियांना मानणारे आहोत. आणि सर्व त्यातनं एक मी सिद्ध केलं बा की शिवसेनेत काही दिवस गेलो, पण काही शहराचे आमदारांना आमच्यापासून जरा थोडे हे वाटायला लागले की बाबा आपले त्यांना वाटलं की उद्या आपल्याला हे आपल्याच हित अडचणीच होतील, म्हणून ते आम्ही तिथं काही जास्त काम करू शकलो नाही. आणि काम करण्याची आमची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी. शेवटी काम करताना निश्चित मी आमदार विधान परिषदेत गेल्यानंतर दुसऱ्या वर्षी एक त्या विधान परिषदेत आमचं जे सभागृह आहे वरचं, तर तिथं बाहेर लॉबीमध्ये आलेले गेस्ट आम्ही तिथे येऊन त्यांच्याशी बोलत असतो. तर आता वारलेत नाशिकचे माझे आपलं आमदार होते वसंतराव पवार, तर त्यांनी मला एक भाजपच्या जुन्या माझे आमदार येऊन त्यांच्यापाशी बसलेल्या होत्या. तर मी आत एंट्री करायला लागलो आमच्या हाऊसमध्ये, तर तेवढं त्यांनी मला आवाज दिला, इकडे या म्हणले जगताप साहेब. मग त्या बाई ज्या वयस्कर बसल्या होत्या, खूप भारदस्त बाई होत्या, भाजपच्या त्या आमदार राहायच्या. त्यांनी ओळख करून दिली, बुवा हे अरुण काका जगताप नगरचे. मला म्हणले जगताप साहेब बसा. मी बसलो त्यांच्यापाशी, नमस्कार केला. त्या म्हणल्या आमच्या काळात एवढे जे आज सर्व आपण पाहतोय की प्रत्येक चॅनल्स आहेत, प्रत्येक चॅनलवरती रोज मुलाखती चालू असतात पुढऱ्यांच्या, लोकसभा दाखवतात, वादंग झालेले दाखवतात. तर त्यावेळेस आम्हाला हाऊसमध्ये येताना पत्रकार लोकांना सांगायला लागायचं की बाबा आम्ही काय बोलतोय ते जरा छापू द्या. तर म्हणले आता काय ते बोलायची बी जरूरत नाही, आता सर्व लगेच प्रक्षेपण डायरेक्ट लोकांपर्यंत जातं, लाईव्ह होतो, लाईव्ह सगळं दाखवल्या जातं. आमचं एकच काम आहे म्हणले जगताप साहेब. काय काम आहे की आम्ही भांडतोय, आरडतोय, वरड करतोय, एवढंच आमचं विरोधी पक्षाचं काम आहे. कामं ही करायची तुम्ही लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी. आमचं मत फिक्स म्हणले, आम्ही आरडावरड केला की आमची मतं फिक्स, असं त्यावेळेस त्या बोलल्या. आता आपण पाहिलेले कशा प्रकारे एखादी प्रणाली काम करते, कशा प्रकारे काकांचा प्रवास घडला. आता आपण वळूयात काकांसोबतच्या पुढच्या प्रश्नाकडे. काका मला सांगा, सध्या शहरात सगळीकडे असं निवडणुकीचं वातावरण पसरलंय. आता तुम्ही एक मुरब्बी, त्याच्यातले खेळाडू, नेता आणि सगळे असे सक्षम असं तुम्ही सगळ्यांचे नेते आहात. तर मला सांगा, तुम्ही तरुण असे उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना यातून काय संदेश देणार आहेत? कार्यकर्त्यांना शेवटी राजकारण हा विषय एवढा सोपा नाही. समाजात जो समाजाकरता धावतो, पळतो. आमच्या एक मीटिंगमध्ये काही जणांनी मुद्दे मांडले, व आपण डॉक्टरांना तिकीटं दिली पाहिजे, वकिलांना दिली पाहिजे, काही व्यापाऱ्यांना दिली पाहिजेत. ठीक आहे, तिथं आमचा मुलगा म्हणला की तुम्ही तसे डॉक्टर आम्हाला सांगा, तसे वकील सांगा, तसे काही व्यापारी सांगा की जे समाजात धावतायत, पळतायत, समाजाकरता काहीतरी करतायत, निश्चित दिले पाहिजे. त्याला काय कोणाचं दुमत राहायचं कारण नाही. तर राजकारणात जो करील त्याचं राजकारण आहे. पूर्वीचं राजकारण गेलं, साहेब आले, मालक आले, ते राजकारण आता नाही. जो तळागाळात जाईल, सर्वांचे समस्या समजून घेईल, त्याचं राजकारण आहे. तर अशा पद्धतीने राजकारण करायला पूर्वीचं राजकारण खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. आता पक्ष जेवढे झाले तेवढेच आता एक वाडात एखादा छोटा कार्यक्रम घेतला, खादीचे कपडे शिवले की तो पुढारी झाला, म्हणजे भेळ झाली की काय, असे प्रकार राजकारणात चालतात. राजकारणात
आता तुम्ही म्हणताना आम्ही राजकारणाला महत्व नाही, आता समाजकारणाला देतो. त्याचं कारण आमचं लकी हॉटेल, ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गल्ल्यावर बसायचो, तिथं जास्त आमचा संबंध कोणाशी यायचा, सर्वसामान्य माणसांची. जो स्टँडवर हमाली करतोय त्यावेळेस तांग्यावाले राहायचे, रिक्षावाले राहायचे, फ्रूट विकणारी, हातगाडीवर फ्रूट विकणारी माणसं राहायची. तर अशा सर्वसामान्य लोकातून आम्ही खरेच तयार झालेलो आहे की तिथं आलेला स्टँड आपलं असं होतं की तिथून सेंट्रलला आपण आहोत. अहमदनगर म्हणजे भारतातून मनुष्य त्या स्टँडवर येऊन जातो. आमच्या समोर कुठलीही बाई आली की कुठलाही मनुष्य आला की तो लगेच कळतो हा कशाला आला, याची काय प्रवृत्ती आहे. त्या व्यवसायामुळे आम्हाला खूप मोठं ज्ञान भेटलेलं आहे. आणि समाजात वावरत असताना सर्व आमच्याकडे येणारी माणसं सर्वसामान्य गरीब माणसं काम करून घ्यायची. मी राजकारणात नव्हतो तरी पण. आणि ती मग बाकीच्यांना परमेश्वर रुपयांनी पहिल्यापासून कोणालाही सांगितलं, अधिकारी वर्गात माझं पहिल्यापासून चांगलं. शहरातले पुढारी असतील, कुणी माझं काम कधी सांगितलेलं नाकारलं नाही, कारण वैयक्तिक कामं मी कधी कोणाची सांगितली नाही. ती समाजात वावरत असताना सर्व दलित असतील, दुबळा असेल, अशा लोकांचीच कामं मी सांगायचो. त्याच्यामुळे त्यात कधी अडचण आली नाही. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. काका मला एक सांगा की मागच्या निवडणुकीमध्ये आपले धाकटे चिरंजीव संग्रामय्या जगताप महापौर झाले, अनेक अडचणी आल्यात, पण तुम्हाला असं नाही वाटत की निवडणुका संपल्यावर सगळ्यांनी समाजासाठी एकत्रित येऊन काम करावं असं? शेवटी संग्राम भैया महापौर झाले, काम करताना सगळ्यांना घेऊनच काम करावं लागतं. त्यांच्या काळात महत्वाची कामं झालेली आहेत. फेज 2 म्हणून जी पाणी पुरवठा योजना झाली, ती योजना 116 कोटीची. त्यावेळेस मी तर नाही, पण संग्राम भैया आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी त्या योजना मंजूर करून आणण्याकरता पवारसाहेबाकडे जवळजवळ 3-4 वेळेस जाऊन आले. आणि ती योजना मंजूर करायला खरं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यात मोठा त्यांनी ती योजना मंजुरीला खूप महत्वाचा त्यात सहभाग त्या पवारसाहेबांचा. आणि पवारसाहेबांनी ती खरी मंजूर करून दिलेली योजना आहे की ज्यांनी करून पुढचा 40 वर्षाचा ती पूर्ण झाल्यानंतर शहराचा पुढील 40 वर्षाचा विचार करून ती योजना झालेली आहे. तर अशी खूप चांगल्या पद्धतीत ती योजना आहे. परत तुम्हाला सांगतो, शहरात नगर उत्थानमधून जवळजवळ 70 कोटी रुपये मंजूर रोड करता करून आणलेले आहेत. अनेक योजना ज्या आज शहरात चालू आहे, ते एक घरकुल योजना आहे. तर ती घरकुल योजना जी आता भूमिपूजन मला वाटतं त्यांनी त्याचं केलं आहे, तर ते संग्राम भाईच्या वेळेसच मंजुरी त्याला मिळलेली आहे. अशा अनेक आहेत. नगरचं एक चांगलं नाट्यगृह व्हावं, त्याच्याकरताही 60 लाख रुपये पहिला त्याचे पैसे आलेले होते. पण शेवटी ह्या गोष्टीची आवड पाहिजेत. शहराचे आमदार जाहीर भाषणात सांगत असतात, ये प्रक्रिया ये होते रहता है, विकास ये होते रहता है. लोकही टाळ्या वाजवतात, त्याचं दुःख वाटतं ज्यावेळेस ते असं बोलतात की विकास ये होते रहता है. म्हणजे एक गोष्टीचं खंत बी वाटते. लोकही त्याला जबाबदार आहेत, सगळेच आपण. एक संघ म्हणून काहीतरी काम करायला पाहिजे, नगरकरांनी जागरूक व्हायला पाहिजे. तशी राजकारण्याची जबाबदारी आहे, तशी आपल्या नागरिकांची देखील जबाबदारी आहे, असं काकांचं मत आहे याच्यात. काका, आता मला तुम्हाला असं विचारायचं, माझा मनाचा प्रश्न एक की आता साधू शोभन सरकार याचं किस्सा गाजतोय UP मध्ये, म्हणे की काहीतरी सोन्याचं 1 टनचं काहीतरी घावाड सापडणार आहे. हे सोनं नाणं जर खजिना नगरमध्ये सापडलं तर स्वप्न पडलं तर आपलं LVT जगात बिका सगळं बंद होऊन जाईल, सगळं कर जनतेला द्यावा लागणार नाही. पण माझी पण एक खंत आहे, माझ्या नावाच्या सुरुवातीला पण कर आहे, शेवटी पण कर आहे, करमाळ कर. राहता काय कुठं उभा राहता? कशाला कर आहे तुमच्या मागून, सुरुवातीला बी मागे करण्याकरता काहीतरी. लय फनी आन्सर रे काकांचं. आता आपण इथं वेळ झाली आहे फनी ब्रेक घ्यायची. पात्र रणधुमाळी 2013. रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सगम,
व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर, वेलकम बैक ऑडियंस, हम आप देख रहे हैं रणधुमाळी 2013। होतं कधी कधी आवाजात डिफेक्ट असतो. तर आपण आपल्या लाडक्या अशा आमदारांसोबत आहेत, माननीय अरुण काकाजी जगताप. काका, पुढचा प्रश्न असा आहे, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी शहरात असं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? पोषक वातावरण निश्चित आहे. 2.5 वर्ष संग्राम भैया महापौर असताना शहरात जी कामं केली आणि महत्त्वाचं ते शहराचे राष्ट्रवादी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा ते शहर जिल्हा अध्यक्ष झाले त्यानंतर शहरामध्ये एक खूप युवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा जे रोज मोठमोठ्या भरपूर म्हणजे युवक त्यांना फॉलो करतात काका. युवक त्यांना फॉलो करतात. एक चांगल्या प्रकारे युवकांची फळी शहरात निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय पाईपलाईन रोड असन, उपनगरं जी आहेत भागातली, आज त्या उपनगरांनी शाखा झाल्यात. आणि आम्ही कधी शहरात मी नगराध्यक्ष होण्याच्या आधी या शहरात युवक काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. आम्हालाही सगळेच आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी मधल्या पट्ट्यात आम्हाला कधी माणसं उभा करता आली नाही. बागडपट्टी, तोफखाना, चितळे रोड. पण आज त्या भागातही आमच्याकडे लोक मागं लागलेले आहेत, उमेदवार मागं लागलेत. तर मला निश्चित खात्री आहे की जी आता सर्व युवकांनी जो आता सर्व हातात राष्ट्रवादीचा पक्ष घेतल्यासारखं असं वाटतंय. आणि ज्यावेळेस राजकारणात युवक ज्या बाजूने झुकलेले असतात त्या बाजूने राजकारणात यश निश्चित असतं. आणि ह्या सगळ्या वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी जी पिंपरी चिंचवड पुणे जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला 15 दिवसाला तुम्ही जाऊन या, तुम्हाला पिंपरीत वेगळं काहीतरी झालेलं दिसन. डेव्हलपमेंट काय होत डेव्हलपमेंट ही इतकी झाली. मी आता मध्ये 2 महिन्यापूर्वी एक पाहुण्यांना भेटायला गेलो. तिथं गेल्यानंतर पूर्वीचं पिंपरी आणि आताचं पिंपरी असं वाटतच नाही की आपण एक आपल्या महाराष्ट्रात आहेत, भारतात आहोत. एक इतकं म्हणजे परदेशात असल्यासारखं वाटतं. अनेक भागात तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे की खूप चांगल्या पद्धतीने अजितदादा पवारांनी मीटिंगमध्ये एक सांगितलं, तुम्ही त्या शहराबद्दल मला काही सांगू नका, आधी सत्ता आणा, आमदार आणा, तुम्हाला या नगर शहराचं मी पिंपरीपेक्षाही टॉप करून देईल नगर शहर. त्यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि पुढंही सत्ता ही काँग्रेस राष्ट्रवादीचीच राज्याची येणार की जी राष्ट्रवादी जे आज एक पवार साहेबांनंतर एक राज्याला नवीन धडाडीचा नेता भेटलेला आहे ते अजितदादा पवारांच्या रूपाने. ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट सांगणार, जी गोष्ट करणार ती करणार. म्हणून तो एक इतका मोठा शहराचं की शहरातल्या नागरिकांना सर्वांना माझी नम्रतेचं आव्हान विनंती राहील की एक वेळेस तुम्ही सत्ता ही राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या. निश्चित ह्या शहराला मोठ्या प्रमाणात शहराचं रूप देण्याला संधी प्राप्त करून द्या. आज आपण पाहतोय या शहरात की आपण आजही काही लोक म्हणतात की आजही चांदबिबी होऊन गेली काही हजारो वर्षापूर्वी, 500-700 वर्षापूर्वी. त्या चांदबिबी आजही आली तर ती म्हणन की आजही मी शहरात सगळीकडे फिरू शकते. आज बी शहर आहे तसंच आहे. मध्ये आपल्या शहरात जे लखीना म्हणून कलेक्टर होते ते आल्यानंतर त्यांनी इतकी भावना तळतळीने व्यक्त केली की मी नगर शहरात असताना जे दिवे लावले अजून तसेच आहेत. कुठेतरी त्यांनी जुन्या आठवणी त्यांनी फिरले शहरात. कोणत्या तरी एक चौकात त्यांनी त्यावेळेस दिवे लावायला लावले होते. म्हणले बहुत अच्छा लगा इधर आने के बाद. मध्ये सदाशिव अमरापूरकर तेही बोलले की मस्त आहे, बोले लोक नगरचे आपले एकदम छान आहेत, ते सगळे पुढारी आहेत, सत्ता देत आहेत. काही नाही, निर्लज्जासारखे आपण आहोत, हसत राहतो. आणि शेवटी लोकप्रतिनिधी कसा द्यायचा आहे हे लोकांनी ठरवलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या इथनं लोकप्रतिनिधी तो समाजा वैयक्तिक कामं न करणार केली तरी चालतं, पण ज्या शहराचं आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाकरता आपण काय करू शकलो हे महत्वाचं असतं. वैयक्तिक कामं नाही झाली चालतं,
पण तुम्ही सार्वजनिक दृष्ट्या काय कामं केली दाखवा ना. त्या आमदाराला माझं आव्हान राहील की अमुक गोष्ट मी उभी केली या शहरातल्या नागरिकाकरता. आम्ही अशा जशा सांगितलं तुम्हाला 100 गोष्टी सांगितल्या या शहरात केलेल्या आहेत आम्ही. पण आम्ही प्रसिद्धीला कमी पडतो. प्रसिद्धीच्या माध्यमात आम्ही फार नसतो. मी ATVला मनापासून धन्यवाद देईल सगळ्यांना की आज जो त्यांनी जे कार्यक्रम घेतला मी त्यांचा फार ऋणी आणि फार आभारी राहील की तुम्ही मला या शहरात समाजापर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून करू राहिलेले आहे. विचार ह्या शहराचं रूप देण्याकरता तुमची सर्वांची महत्वाची त्यात भूमिका राहणार आहे. तर निश्चित आपण या शहराला रूप देण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणं इथं गरजेचं आहे. तरच ह्या मी मगाच सांगितलं मला वसंतराव पवारांनी ज्यावेळेस त्या बाईंना भेटवलं भाजपच्या, माझ्या लक्षात त्यांचं नाव नाही आता, वयस्कर झालेल्या होत्या खूप, त्यांनी जी भावना व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे. आज ह्या देशात तुम्ही पहा इंदिराबाईपासनं गोरगरिबांकरता काय केलेलं नाहीये. घरकुल योजना राबवल्या, राजीव गांधीच्या ह्याच्यातनं रोज अनेक योजना ह्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने राबवलेल्या आहेत. जितकंही काय आपण पाहतोय चाललेलं आहे इथं ह्याच काँग्रेसवाल्यांनीच केलेलं आहे ना. देशाकरता बळी त्यांनी दिलेले आहेत, देशाकरता बळी गेलेत. इंदिराबाई गेल्यात, राजीव गांधी गेलेत, परवा काल कुठेतरी राहुल गांधींनी केलं. बोले उद्या मलाही मारायला भेटणार नाहीत आहे ना. पंतप्रधान असताना दोघंही गेलेले आहेत. कुणी केलंय कुणी तुम्ही बारीक पाहणं समाज विचार करेल का नाही. आज कोणते आपल्या इथं काय का नाही नगरला IT पार्क व्हावं, का नाही नगरला अजून उद्योग मोठे यावेत. त्याला लोकप्रतिनिधी जोपर्यंत मजबूत देत नाहीत तोपर्यंत या शहराचं रूप येऊ शकत नाही. जे म्हणजे पुणा असेल, नाशिक असेल, पिंपरी चिंचवड, तुम्ही नंतर झालेली मोठेली शहरं आहेत नाशिक औरंगाबाद आपल्यानंतर, ठाणे असेल, भिवंडी असेल, पहा तुम्ही जाऊन तिकडे विकास होतो आपल्या इथं का होत नाही. हे बारीक अभ्यास करण्याची गरज आहे. मी आता जिल्ह्यात मला निधी द्यावा लागतोय, जिल्ह्यात निधी वाटतोय मी. दरवर्षी 2 कोटी रुपये निधी येऊनही आम्ही एक्स्ट्रा 1 कोटी रुपये एक्स्ट्रा DPTC मधून घेऊन समाजाच्या प्रश्नाकरता वाटलेले आहे. मी आमदार झाल्यानंतर सारसनगर भागामध्ये ज्या समाजाची लोक मागे की बाबा आम्हाला गाडगे बाबांच्या नावाने समाज मंदिराला पैसे द्या, त्यांना ओपन प्लेसमध्ये करू शकतो हे आमदारांना माहीत नाही. आपल्या त्यांचे 2 विद्वान गेले तिथं विचारायला लागले महानगरपालिकेत की कसं काय तुम्ही हे तिथं जागा देतात आणि निधी देतात, निधीचा उपयोग कसा करावा हीच जर कल्पना नाही तर त्यांना तो प्रश्नच येणार ना. मी तिथं त्या भागामध्ये ख्रिश्चनांकरता सभागृह बांधून दिलंय, जैनांकरता जागा उपलब्ध करून दिली, निधी दिला प्रत्येकाला. गवळी समाजाचं त्यांचं शिदाजी अप्पा म्हणून त्यांचे संत होऊन गेलेले त्यांच्या नावाने त्यांना तिथं त्यांचंही समाज मंदिराकरता पैसा दिला आहे. गाडगे बाबा परीट समाज असेल, एक वारकऱ्यांकरताही तुकाराम महाराजांच्या नावाने मोठं तिथं सभागृह बांधले. म्हणजे असे अनेक भरपूर काका म्हणजे भरपूर आता संत सेना महाराजांच्या नावाने आता जागा उपलब्ध करून दिली, त्यांनाही निधी दिला 5 लाख रुपये 7 लाख रुपये. मग समाज गोळा करून तिथं काम त्यांचं समाजात सुरू झालंय. म्हणजे आता नगरकरांना एवढं सांगायचं, काका असं म्हणतात की परिवर्तनाची लाट आणायची तर काही ना काही बदल करणं नेमकं गरजेचं आहे. पण आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण काकांसोबत आपला प्रश्नोत्तर हा चर्चासत्र सुरू ठेवूया. पाहत राहा रणधुमाळी 2013. रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सगम, व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर, नमस्कार नगरकरांनो, पुन्हा एकदा रणधुमाळीच्या या रणसंग्रामात तुमचं स्वागत आहे. रणधुमाळी 2013. आज आपल्यासोबत आमदार अरुण काका जगताप आहेत.
पुढचा प्रश्न त्यांना विचारूया. काका मला एक सांगा की संग्राम जगताप हे एक युथ आयकॉन, नवीन पिढीला जे एक चांगलं असं उदाहरण म्हणून आमच्या समोर येत आहे, पर्याय येत आहे, त्यांच्याबद्दल नगरकरांचे काय अपेक्षा आहेत काका? नगरकरांच्या अपेक्षा म्हणजे आता लोक बोलायला लागली, इथून मागे लोक बोलत नव्हती. जी संग्राम भाईची काम करण्याची पद्धत आहे, माझा मुलगा म्हणून मी बोलत नाही, कारण त्यांना मी राजकारणात येण्याच्या आधी काही गोष्टी बोललो होतो की बाबांनो आमचा काळ वेगळा होता, आमचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्हाला जर काम करायचं असलं आता तर तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसापर्यंत, उद्योगपतींपर्यंत, सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजेत. प्रत्येक मनुष्य आवाज, एखाद्या गरिबाने बी आवाज दिला तर तुम्ही गेले पाहिजेत. अशा पद्धतीने त्यांनी कामाची जी सुरुवात केली, मी त्यांच्या कामाबद्दल खूप समाधानी आहे. कारण समाजाला शेवटी जो काम करतो त्याला समाज डोक्यावर घेत असतो. तर संग्राम भाईंनी उद्योगपतींच्या मिटिंगा कायम घेत असतात, उद्योगमंत्र्यांना जाऊन भेटणार, शहरात काय काय आणलं पाहिजेत, अनेक गोष्टी ते. आणि सगळे मंत्री जे सध्या सचिन अय्यर ज्यांच्याकडं आपलं उद्योग मंत्री आहेत, राज्य उद्योग मंत्री, ते कायम जाऊन संग्राम भाया गेले की मिटिंग असली तर ते बोलून विचारत असतात काय काय करायचं शहरात, काय पाहिजेत. तर अशा पद्धतीने त्यांनी काही वेळेस काही उद्योगपतींच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत. सगळी म्हणजे प्लॅनिंग त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने ते प्लॅनिंग करतात, चांगल्या पद्धतीने त्याचा फॉलोअप करतात. प्रत्येक समाजातल्या माणसांनी फोन केला तरी ते हजर असतात. नाही तर आपण पाहिलं, एक मध्ये MD ला मारण्यात आलं, पेपरला वाचलं होतं, तुम्ही जे मी वाचलं तेच तुम्ही वाचलं असेल. अरुण शेठ फिरोद्यांना मिटिंगमध्ये मारहाण काहीतरी झाली होती. मी बी खूप युनियन चालवल्या, पण माझे कधी कामगारांचे युनियन खूप मोठ्या प्रमाणात मी शहरात, पण कोणत्या मालक लोकांशी कधी वाद नाही. आणि कुठं कामगारांनाही समजून सांगायचं आणि कारखानदारी वाढली पाहिजे हे आम्ही जोपासण्याचं काम त्या काळात केलेलं आहे. कोणत्या मालकाशी माझा कधी वादिवाद झाला नाही. कधी येडवाकडं बोलता आम्हाला आलं नाही. शेवटी येडवाकडं बोलणं हे ज्या त्या घरातले संस्कार असतात. आमच्या आईवडिलांचे आमच्यावर संस्कार चांगले होते, तेच पुढं मुलांनी पाहिले. आमचे आईवडील त्यांनी पाहिले. आईवडिलांतर आम्ही कसे वागतो. शेवटी ते म्हणायची जुनी माणसं की घरातला प्रमुख माणूस बिघडले की सगळं घर बिघडत असतं. काही कापून घरं पाहिली तशी संपलेली. तर शेवटी संस्कार हे घरातनं येत असतात. मी सांगतो त्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या शहरात कोणावर काय संस्कार आहेत, कशा पद्धतीने समाजात वावरतात. मी कधी कुठल्या अधिकाऱ्याला आरे म्हणलेलं नाही, कुठल्या आलेल्या नागरिकाला कधी आरे म्हणलेलं नाही. ठीक आहे ना. समाजात जे समाजाकरता त्रास देण्याचं काम करतात, स्वामी विवेकानंद मी म्हणलेले आहेत की आपल्याला कुणी दुबळही समजता कामा नाही, पण त्याला तत्वानी असावं प्रत्येक गोष्ट. मग कुठंतरी एखादा चांगला मनुष्य काही चुकून आपल्याला बोलला तर ती ऐकण्याची बी आपल्यात ताकद पाहिजेत. अशाही घटना जीवनात आलेल्या आहेत. तशी माणसं काही चुकून बोलली तर आम्ही त्यांना परत त्यांच्यावर नजर बी नाही केली. पण निश्चित या समाज कटक शहरात जी काय पूर्वी दादा लोक होती, पण त्यांनाही या शहरात निश्चित नीट करण्याचं कामही आम्ही केलेलं आहे की जे समाजाला त्रासदायक आहेत. पण त्यांचेही सगळ्यांचे माझे आज संबंध चांगले आहेत. कारण नगर शहर आपलं खूप मजेदार आणि खूप चांगलं नगर शहर आहे. नगर शहराला फकीरी वस्ती म्हणतायत. या नगर शहरामध्ये जो नमून खाईल, नम्रपणे खाईल, त्याला या शहराने कमी नाही केलं. मी माझ्यावरनं सांगतो. शेवटी ह्या शहरात जो समाजात वावरतो, समाजात राहतो, जो कष्ट करतो, नम्रतेने वागतो आणि लोकांसाठी कार्य करतो, तो नेहमी शिखरावर जातो. ही 100% माझ्यावरनं मी सांगतो ना. अजून परमेश्वरांनी जे लोकांनी प्रेम केलं, लोकांची इच्छा होती मी आमदार व्हावं. मध्ये मी 7-8 वर्ष राजकारणातून लोक काही काही म्हणायचे आता अरुण जगताप संपले, पण समाजाला माहिती होतं मी संपलेलं नाहीये. समाज कधी राजकारणी माणसाला संपून देत नसतो. राजकारणात एक वसंत थोरात वारले आता पुण्याचे, एकदा मागे ते विधानसभेला पडले होते, पण नंतर काही काळांतराने परत ते कसबा पेठेतून निवडून आले, वारले ते. आता वसंत थोरात म्हणून मोठं प्रस्थ होतं पुण्यातलं. तसं राजकारणात मला समाजात काही लोक, जी राजकीय लोकांनी जी माझा अपप्रचार केला ठराविक लोकांनी, तर त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी मी वार्डातही पराभव स्वीकारलेला आहे.
त्यावेळेस म्हणतात ना, एक शेर को 10 कुत्ते मिल गए तो मारते ही आहे. तसं शहरातले सगळेच मला पाडायला तिथं असतो एक काळ. त्याचीही मजा एक वेगळी असती. सगळ्याच गोष्टी अनुभवायच्या असतात. अनुभव शेवटी मनुष्य अनुभवानेच मोठा होत असतो. अनुभवाशिवाय नाही. पण सत्य जे असतं, सत्य त्याला मरण नसतं, त्याचा पराजय नसतो. सत्याला वेळ लागतो. हे माझ्या जीवनावर मी सांगतो. एकच वेळेस मी निवडून आलो, वार्डात निवडून आलो. मुलगा महापौर झाला सर्व सहकार्यांमुळं, त्या जनतेच्या आशीर्वादामुळं. आणि दुसरा मुलगा जिल्हा परिषदला सदस्य झाला. एक टाइम घरात आमदार, एक पोऱ्या महापौर. हे शेवटी सत्य पुढं आलंच ना. ते जनता स्वीकारते असं. स्वीकारतेच ना. हे सत्याचाच जय आहे ना. मला बरेच वेळेस त्यावेळेस बरेच लोकांनी बरं बाबा म्हणलं, मी एवढा मोठा माणूस नाहीये. बरेच लोकांनी प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आकलीप्रमाणे मला म्हणले, आता तुम्ही मोठ्यांच्या लाईनमध्ये बसले. म्हणलं बाबा मी आहे ते लहानाचे. मला काका ही पदवी शहरान दिलेली. मी ते काका म्हणूनच मला कुणी साहेब म्हणावं, कुणी आमदार म्हणावं कधीच मला कधी वाटलं नाही. हे पदं मला महत्वाची नाही, समाज महत्वाचा आहे. समाजात आपण वावरतो, ती समाजात काम करणं, तो मला एक वेगळा आनंद आहे. माझ्याकडे येणारा माणसाला मी जीवनात नाही कधी म्हणलो नाही. आणि देवानी माझ्या एक शब्दात ताकद दिलेली आहे. कुठलाही अधिकारी तुम्हाला म्हणणार नाही की अरुण जगतापने आम्हाला वाकडा शब्द बोलला. शहरातला कुठला पोलीस तुम्हाला सांगणार नाही की अरुण जगतापांनी मला वाकडे शब्द बोलले. नागरिक म्हणून तुम्ही पहिला त्याला प्रेफरन्स देता. येस. एक आमच्या घराला संतांची फार मोठी परंपरा आहे. मोठमोठे संत आम्ही दर्शन घेतले. आताची संतच नाहीयेत. ज्यावेळेस आमच्या लहानपणी आमच्या आईवडिलांमुळे आम्ही जी संत मंडळी पाहिली, ते शेवटी तो खूप मोठा, त्याचा खूप मोठा शेवटी आपण समाजात वावरताना आपण प्रत्येकाशी जर संवाद साधला, व्यापाऱ्यांमध्ये बसलं पाहिजे, संतांमध्ये बसलं पाहिजेत, समाजातल्या सर्वसामान्य नागरिकांकडून बसलं पाहिजे. तर त्यावेळेस लहानपणी आमच्या कैकाडी बाबांची कीर्तन आम्ही लहानपणी ऐकलेले आहे. त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा त्यांचा त्या कीर्तनात राहायचा, माणसांनो माणुसकीला जागा. ह्या शब्दात सगळं आलं. माणुसकी जपलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं. माणुसकी म्हणजे तुम्ही तुमच्यात माणसांनो माणुसकीला जागा म्हणजे काय आलं की त्यांच्या ह्याच्यातून हे सांगितलं जायचं की मनुष्य लहान मोठा मनुष्य म्हणून त्याच्याकडे पहा. तो गरीब असू द्या का तो श्रीमंत असू द्या, त्याचं वागण्याचा विचार करा. तो समाजात कसा राहतोय त्याचा विचार करा. आणि त्या गरीबाकडे बी हातगाडी ओढत असेल, तो दुबळा नाहीये, त्याचा प्रपंच चालवत होतो. आमचा एक भाऊ वाढते बाजारात आजही जवळचा भाऊकीतला आम्ही भाऊच आमचा नात्याने लागतो. तो अनेक वर्षापासून हातगाडीवर, तो विजू जगताप त्याचं नाव आहे. आम्ही हॉटेलचा माल खरेदी करायला जायचो. तर ते माल खरेदी केल्यानंतर खरेदी केलं की त्या व्यापाऱ्याच्या पिढीत जाऊन दुकानी बसलं, त्यांच्या गादीवर ते आम्हाला बसवायचे. तो जर आमचा भाऊ आम्हाला दिसला तर मी त्याला हाका मारायचो आणि सांगायचो आमचा भाऊ आहे. त्यात लाज काय वाटली पाहिजे माणसाला. प्रामाणिकपणे आपलं काम करतो, काम करून त्याचा प्रपंच चालवतो ना. तो चोऱ्या तर नाही करत. एखादा दरोडे घालीत असला, चोऱ्या करत असला, भाऊ बी असला सगळं त्याला भाऊ नाही म्हणलं चालेल. पण जो प्रपंच चालवतो त्याचा, तो मग कष्ट करून करतोय, त्याला आपण सन्मानच दिला पाहिजे. आणि कोणत्या कामाची लाज बाळगू नये. जो लाज बाळगतो तो मोठाच होऊ शकत नाही. ज्यांनी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये वेटर काम केलेलं आहे, गिरायकाला माल दिलेला आहे. आमच्या हॉटेलमध्ये एक लय महत्वाचं होतं, आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळं आमच्या वडिलांनी तिथं एक रूम असा बनवला होता की जो घरची भाकर आणून खातो त्याच्याकरता तिथं त्या हॉटेलमध्ये आमच्या एक रूम ठेवलेला होता की मग त्याला भाजी लागली द्यायची, त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि घरची भाकर खाऊन द्यायची. नाही तर बरेचशा हॉटेलमध्ये लिहिलेलं असतं पहा, बाहेरील पदार्थ खाऊन दिले जाणार नाहीत. पण आमच्याकडे ते प्रामुख्याने होतं की आलेल्या माणसाला भाकर खाण्याची व्यवस्था त्या हॉटेलमध्ये द्यायची. आणि आजकाल अशी पाहिली ना माणसं की तो जरा पैसा आला, श्रीमंती आला की त्यांना म्हणजे हे पेलत नाही ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आईबाप थोडी थकली, ते शेवटी आपल्यालाही त्यात जायचंय उद्या, फार वर्ष किती जगाय शेवटी आपल्या हातात नाही ते. पण म्हातारपण आल्यानंतर काही काही पैसा झाल्यानंतर ते आईबाप म्हणायची लाज वाटणारी बी माणसं मी समाजात पाहिलेली. ह्या गोष्टीचं दुःख होतं मोठं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. काकांच्या या उत्तरातून मला मार्टिन लुथर किंग याचं एक अशी गोष्ट आठवते. तो म्हणायचा की झाडू असा मारा की तुम्ही झाडू स्पेशलिस्ट तुझ्यासारखा कोणी झाडू मारू शकत नाही. असा कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. काका वळत पुढच्या प्रश्नाकडे असं सांगितलं जातं काका की सध्या
राष्ट्रवादीचाच महापौर होणार म्हणून? निश्चित राष्ट्रवादीचा महापौर होईल याची मला खात्री आहे. कारण की आता हे प्रमुख जुनी सगळी मंडळी ह्या वेळेसच पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र काम करतोय. शहरातली जी नेते मंडळी असेल, आम्ही एक दुसऱ्याच्या विरोधातले सगळे एक जीवानी तर आजपर्यंत आहे म्हणून. आणि जे संग्रामभाईंनी काम केलंय, संग्रामभाईंनी जे शहरात काम केलंय त्याची पावती निश्चित समाज देईल. मग तिथं उद्योगपती असतील, व्यापारी असतील, सर्वसामान्य माणूस असन, झोपडीत राहणारा मनुष्य असन. मी मागच सांगितलं, जवळजवळ 19 कोटी रुपयाची ती रमाबाई आवास योजना राबवतोय ती. त्याचं आता भूमिपूजन झालंय, त्याची कामाला सुरुवात झाली. ते संग्रामभाईच्या काळात तो पैसा सर्व उपलब्ध केला आहे. त्याच्याकरता चक्रा मारल्या मुंबई, दिल्ली. त्या योजना जी मंजूर करून आणलेल्या आहेत भरपूर, असे ती कामं चाललेली आहेत. यांनी कामं काही केलेली नाही आहेत. आता 2 दिवसात मी काही गोष्टी अजून ओपन करणार आहे की जे करून समाजाला कळल. ते आता थोडं त्याचा फॉलोअप चालू आहे. म्हणजे एक अनुभव टाकणार आहे काका काहीतरी? हो, ते आता थोडे 4 दिवसात सगळं रेकॉर्ड माझ्याकडे येत आहे. किती बोगस काय केलंय हे समाजापुढे आता आणणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं चाललंय काय. आज आपण पहा शहरात फिरून, जिकडे तिकडे खड्डे झालेत मोठ्या प्रमाणात, कचरा उचलला जात नाही. कर्मचारी पालिकेत गेलं तर चीफ ऑफिसर, तिथले कमिशनर रजोरज जास्त आहेत. कारण ते ह्या गोष्टीला वैतागलाय. तो एक चांगला मनुष्य दिलेला आहे शहराला, कुलकर्णी साहेब म्हणून, पण त्याला ह्या गोष्टी पेलत नाही. त्याला एक खमक्या इथं एक आयुक्त यायला पाहिजे नव्हता. आयुक्त हा खूप सज्जन माणूस आत्ताचा जो आयुक्त आहे, त्याला जास्त मी ऐकलं की रजोरज असतात ते. हे जे यांच्या बोलण्याच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती, सगळ्यांच्याच शेणा बीजेपीवाल्यांच्या ज्या तिथं पद्धती चालतात, कोण पालिका चालवत हेच कळायला तयार नाही. कर्मचाऱ्यांवरती वचक नाही. कर्मचारी म्हणतायत तिथं मी पालिका चालवत, काकांनीच चालवत. शहरात कामं म्हणजे मी कारण की शंकरराव घुले असताना एक कर्मचाऱ्यांची वसाहत झालेली इथली टीव्ही सेंटर बसली. तर ती वसाहत कर्मचाऱ्यांनी झाली, ती त्यांच्या काळात झाली. पण तो आपसातल्या वादामुळे त्याला स्टे लागलेला होता. मग मी नगराध्यक्ष झाल्यावर ते सगळे बोलून घेतले आणि ताबडतोब ज्याची त्याची घरं त्यांना ड्रॉ करून घ्यायला सांगितली. आज त्यांची घरं, त्या कर्मचाऱ्यांची घरं आहेत टॉप. काही लोकांची पुढच्या बाजूची घरे 60-60, 70-70 लाख रुपयाला विकलेत त्यांनी. या गोष्टीचाही मला आनंद आहे की आपल्या हाताने अशी कामं भरपूर झालेली आहे. कर्मचारी बी त्यावेळेस बरेच वर्षी ते पडलेलं होतं रेंगळत. मी ते बोलून सगळे त्यांचे बसवले लीडर लोक आणि ते मिटून त्यांना म्हणलं, बाबांनो सगळ्यांची घरं होतील, असं काही करू नका. तर अशा अनेक कामं कर्मचाऱ्यांना दिलेले. मी नगराध्यक्ष असताना कर्मचाऱ्यांना 60 दिवसाचा बोनस दिला होता. मी नगराध्यक्ष असताना क्षीरसागर महाराजांनी मला बोलवलं आणि शंकराचार्य शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आले, त्यांनाही पालिकेची होती, आम्ही मानपत्र दिलं. त्यावेळेस शंकरराव काळेंना मला वाटलं एक चांगले नेते ते म्हणून त्यांच्याकडे आदर्श त्यांचा घ्यावा, अशी नेते जिल्ह्यात होऊन गेलेले. त्यांनाही मी मानपत्र दिलं होतं पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष असताना. अशा अनेक जी चांगल्या गोष्टी आहेत त्या करत गेलो. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजेत. तर आपण पाहिलंय की काकांनी दिलखुलासपणे असं आपण आपल्या सेगमेंटचं पण नाव दिलेलं आहे, दिलखुलास काकांनी गप्पा मारल्या. मला सांगा काका, शहरातील प्रत्येक निवडणुका संरक्षणाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात. विकासाचा मुद्दा हा काही त्याच्या आसपास येत नाही. तुमचं काय मत आहे? आता लोकांना मी आधीच सांगितलं, लोक आताशी कुठं बोलायला लागली. ह्या शहरात तुम्ही सांगा, लोक कोणत्या ह्याच्याला बळी पडत होते. आम्ही या शहरात एक मनुष्य जर तुम्ही उभा केला ना माझ्या पुढं की ह्या माणसाला काका तुम्ही मारले, मी आत्ता राजकारणातून नियुक्ती घेईल, सगळ्या पदाचे राजीनामे देऊन टाकेल. एक माणूस सांगायचा. ह्या शहरात पत्रकाराला मारहाण करण्यात आली. तुम्ही पेपरला वाचलं असेल, मी बी वाचलंय. या शहरात एक मोठ्या उद्योगपतीला मारले. या शहरात काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, हे करणं. मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना काम सांगतो त्यावेळेस अधिकारी काम करतात. मला कधी मोर्चा काढण्याची वेळच नाही आली. आजही अधिकारी परमेश्वर गुबेंनी माझं नाव घेतलं, ते काम करतायत. कशाचं बळी ते? वळण होतं.
हे कशाचं पळीत आहे? आंदोलनं करण्याची वेळच मला अधिकारी येऊन देत नाही ना. कोणताही अधिकारी कुठलंही परस्पर नाव सांगलं तरी कामं करतात. आणि मी कधीच कायद्याच्या चाकूरच्या बाहेर कधी कामही सांगितले नाही अधिकाऱ्यांना. त्यालाही कधी अडचणीत येऊन नाही दिलं. ठीक आहे, कसं बसवता येईल बसवा, आमची एवढीच भावना आहे, बस सर्वसामान्य माणसाची कामं करा, एवढंच आम्ही सांगत असतो. कुठलेच कधी. आणि आपण बळी पडतो अपप्रचाराला, हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. आज करमाळकरांनी नुसतं सांगितलं, करमाळकरांनी आज जुन्या बाजारात खूप धिंगाणा घातला, दारू पेलले होते, चाकू घेऊन फिरत होते, लोक भरोसा ठेवतात, हे दुःख आहे हो. त्याला कुणी त्याचं हे करत नाही, कधी शहानिशा करत नाही. खरंच केलं असेल का या माणसाने, माणूस असं करल का, हे मोठं वाईट प्रथा आहे समाजातच. म्हणजे वावड्या उठताना लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हेच कशावर चाललंय, हेच दुःख आहे. इतके सध्या हे भाजपवाल्यांनी इतका कहर सध्या लावलाय की सगळ्या SMS निसते त्या मोदीच्या नावाने आज हे झालं, बोगस सगळे SMS चालू आहेत. काही नाही परिणाम होणार. शेवटी सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात मदत होती ती काँग्रेस पक्षाकडनंच होती. पवारसाहेबांनी एवढे मोठे निर्णय घेतलेले, फार दिवसाची पवारसाहेबांची इच्छा होती सर्वसामान्यांना आपण धान्य दिलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित जगला पाहिजेत. अनेक योजना पवारसाहेबांनी आज सांगितलं. शेतकऱ्यांना मालाला भाव आले तर काय बिघडतंय? तसं पाहिलं तर महागाई शेतकऱ्यांच्या मालाला आलं तर समाजाने हे करावं. आज तुमचे पगार किती झाले? पगार नोकर वर्गांना पगारही भरपूर झाले. आमच्याकडे डॉक्टर लोक 1.5 लाख रुपये पगार घेत आहेत. 85,000 रुपये पगार आहेत. प्रोफेसरला जवळजवळ 1.5 लाख रुपये पगार आहे. जर तुम्ही आम्हाला लहानपणी आठवतो 160 रुपये तोळा सोनं भेटायचं, त्यावेळेस ज्वारीचं पोतं, गव्हाचं पोतं 100, 125, 150, 250 रुपयात भेटायचं. मग जर ते आज सोनं कोण घेत नाही? धान्यापेक्षा जास्त सोनं खरेदी करतोय गरीब बी माणूस आणि मोठा बी माणूस. पर्चेसिंग पॉवर वाढली. पर्चेसिंग पॉवर वाढली. मग धान्याला त्या तुलना केली तर धान्याला काय भाव येतात? सत्य बोलायचं म्हणलं काय भाव आहे सांगा ना तुम्ही. आजही धान्य 5,000चे 3,000च्या आजही ज्वारीला गव्हाला भाव असेल. काय म्हणता तुम्ही? भाव वाढलेले, भाव वाढले. सत्य बोललं तर समाजाला चालत नाही. तर अतिशय असे स्पष्ट वक्ता काकांची अशी ओळख झालेली आहे आपल्याला. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम रणधुमाळी 2013. रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सगम व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर, नमस्कार नगरकरांनो, पुन्हा एकदा रणधुमाळी 2013 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत आमदार अरुण काका जगताप. काका, पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपले संबंध पाहिले तर भाजपचे शिवाजीराव कर्डिले तसेच काँग्रेसचे कोतकर असे सर्व आपल्या राजकीय पक्षात आहे, नातेगोते आहेत आपले असे. तर यावेळी महापालिकेत नगरकरांना काही चमत्कार पाहायला मिळेल का? ठीक आहे, नातेगोते हा विषय आहेच, पण पहिल्यापासून मी राजकारण करताना, समाजकारण करताना माझे सर्वांचेच संबंध आहेत. सर्वच. मी नगराध्यक्ष आलतो. पूर्वी मी फार राजकीय पक्षासंग राहत नव्हतो. या शहरात मी अपक्ष म्हणून या शहरात मी काम केलेलं आहे. ज्यावेळेस तुमचे चुलतेच आमच्याबरोबर आले ते बी अपक्षच आलेले होते. अनेक मंडळी अपक्ष ग्रुप आणि सेना BJP घेऊन मी नगराध्यक्ष झालो होतो. आणि नातेगोती ते भाजपचे, मी राष्ट्रवादीचा, एक दुसरे भाई काँग्रेसचे. ठीक आहे, राजकारणात सगळ्याचेच संबंध माझे भाजपवाल्यांचे आहेत, सेनेशी आहेत, RPI वाले आहेत, सगळेच संबंध सगळ्याचेच. सगळे कार्यकर्ते माझ्याकडे येतात जातात. मी राजकारण करताना राजकारण म्हणून मी वावरलो नाही. आपलं इतर जीवन सगळ्यालाच राजकारणाच्या दृष्टिकोनातून मी कधी पाहिलं नाही.
शेवटी मित्रत्व एक वेगळं असतं, राजकारणाचं एक वेगळं व्यासपीठ आणि वैयक्तिक संबंधाचं एक वेगळं व्यासपीठ. म्हणून राजकारणापेक्षा मी आधीच सांगितलं की मी समाजकारण जास्त केलं. मी कधीही माझ्या विरोधात काम करणाराही माझ्याकडे निवडणूक संपली की माझे मित्र परत माझ्याकडे आलेले आहेत. मी त्याचं कायम हसतच स्वागत केलं. बस बाबा आलाय, बस जेवत असलो तर जेवण करू, चहा पित असलो तर चहा घेऊ. म्हणजे द्वेष मी कधी कोणाचा केला नाही. राजकारण वेगळं म्हणजे संबंध सगळ्याशी. संबंधात काय नाही, ते त्यांचं उद्या व्याही म्हणून त्यांच्याकडे काही कार्यक्रम असला की बापशीर आपण जायचं, आपल्याला असलं तर त्यांना बोलायचं, ते येतात. राजकारणाच्या पद्धतीने राजकारण चालतात. सगळ्याची राजकारणाची व्यासपीठे वेगवेगळी आहेत. राजकारणात शेवटी स्थानिक लेवलला काही घडामोडी होत असतात. गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल, बरेच शिवसेनेवाले बीजेपीवाल्यांनी आम्हाला संग्राम भाईंना महापौर करताना सपोर्ट केला होता. अनेक राजकारणात वेगवेगळे प्रकार असतात. आता शेवटी आम्ही पक्षीय राजकारणात आहोत म्हणून वरचे आदेश जशी राहतील त्या पद्धतीने आम्हाला वागावं लागतंय. पूर्वी शहरात अपक्ष म्हणूनच अनेक वर्षी मी राजकारण केलं. त्यावेळेस स्वतःचा निर्णय इथं राहायचा, पण आता थोडी पक्षाची बंधने ती पाळावं लागतात. तर थोडीफार बंधन येतात काही ना काही काम करताना. मग नाही, काम करताना बंधनं येत नाहीत. काम करताना बिलकुल बंधन नसतात. काही राजकीय घडामोडी करायच्या असतात ते मग थोडं पक्षश्रेष्ठींशी सगळे त्यांची मतं परिवार असतं. ते पूर्वी एकटेच आपण निर्णय घ्यायला 4 जण बसले, विचारायचं बा असं करायचं मग ते काय एक वय बी असतं, होऊन जायचं ते. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया, काकांना विचारूया. काका मला एक सांगा, तुम्ही नगराध्यक्ष असताना किंवा संग्राम भैया जगताप महापौर असताना अशी कोणती कामं राहिली का तुमची इच्छा जी करायची होती पण नाही झाली कामं, अशी काही खंत? आता संपूर्णच आता तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळात आपण वाचलंय पेपरला, ती ज्या शाळा व्यवस्थित चालतात काही शहरात, ती शाळावर जाऊन धिंगाणे केले होते आमदारांनी. मार्कंडेय विद्यालय चांगलं, खूपच ते कोर्ट कचेऱ्या बऱ्याच भानगडी झालेल्या आहेत. पण हायकोर्टापर्यंत प्रकरण गेलं, हायकोर्टाकडून. म्हणजे अशा एक सर्वसामान्यांची शाळा बंद करायला एखादी संस्था तर स्वतः उघडू शकले नाही, पण अशी शाळाही बंद करायला ते जातात म्हणजे दुर्दैव आहे शहराचं. आणि गोरगरिबांची मुलं आहेत ना तिथं, बिडी कामगार असेल, एखादा हमाल काम करणारा मुलगा असेल, अशी गोरगरिबांची मुलं त्या शाळेत शिकतात. हॉटेलमध्ये वेटरची पोरं असतील, असे गरिबांचीच मुलं त्या मार्कंडेयमध्ये जातात ना. आणि त्या शाळेचं खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आजपर्यंत रेकॉर्ड आहे. चांगले मार्क घेऊन मुलं पास होतात, शिक्षक वर्ग चांगला आहे, त्यातले करणारे बी संस्था चालवणारे बी चांगली माणसं आहेत. तर शेवटी लोकप्रतिनिधी हा बी विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीपर्यंत गेलं पाहिजेत. एक ती संस्था चालते, गरिबांची मुलं शिकतायत, मुलांना बाहेर बसून काही दिवस शिकवलं तिथल्या लोकांनी. जेव्हा कोर्टाने ऑर्डर दिली ती शाळा ताबडतोब उघडत तेव्हा ती उघडली. म्हणजे दुर्दैव ना. मी परवाही मुलाखतीत सांगितलं, या शहरात चांगली कॉलेज अजूनही आपली ही मोठं IT पार्क का नाही व्हावं शहरात, झालं पाहिजेत. आपल्या शहरात एक IT पार्क येऊ शकतात, मोठं झालं पाहिजे ना. खंत आहे ना, एक नाट्यगृह व्हावं. नाट्यगृह मी आधीही सांगितलं की नाट्यगृह शहरात एक चांगलं मोठं व्हावं, ती एक मनात अनेक वर्षाची खंत आहे. त्याच्याकरता इथं TV सेंटरपाशी आपल्याकडे मोठी जागा आहे. आगामी पालिकेमध्ये राष्ट्रवादी सत्ता आली तर या सगळ्या गोष्टी होतील काका? आधी नाट्यगृहाचं काम हातात घेणार आहे आणि जे आपल्या शहरात नेहरू मार्केट आहे तिथेही मोठं व्यापारी संकुल करायचं आहे. तिथेही परत भाजीवाल्यांना जागा ठेवण्यात आलेली त्या प्लॅनमध्ये. आता बोरडगाव रोडची जागा एवढी मोठी, ती जागा नाममात्र पैसे त्यांनी दिली करार करून, म्हणजे दुर्दैव होते. आमच्याकडं लोक 5-5, 6-6 कोटी रुपये देणारे लोक आले होते, पण आम्ही म्हणलं नाही, कमी ह्या जागेच्या हिशोबाने कमी पैसे येत आहेत, अजून पैसे द्या, असं नाही चालणार. नाही दिले आम्ही त्यावेळेस. आता 3-4 कोटीच्या आतमध्ये ती जागा त्यांनी दिली. 360-65 काहीतरी जागा एवढी मोठी दिली. आज ते काही कोटी रुपयाचं ते व्यापारी संकुल होणार आहे आणि ते बी जागा विकल्यासारखंच आहे ना. 3,65,00,000. मग बाकी काही माहीत नाही त्यात काय झालं. बाकी मी काही डीप असल्या भानगडीत मी पडत नाही कधी, जे बोलायचं रोकठोक करायचं तर अशा पद्धतीने. पण काही गोष्टीत शेवटी ह्या शहराचं सर्वांचं पालिका म्हणजे कोणत्या पुढ्याची जाहीर नाही, ती समाजाची संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. हे सर्व जे आपण टॅक्स भरणारी सर्वजण आहोत, मग तो झोपडीत राहणाराही असेल
त्याचाही तेवढाच अधिकार आहे. हे लोकांच्या जो आपण निवडून देतो लोकांची कामं करण्याकरता, लोकांचे प्रश्न मांडण्याकरता त्याला आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. तर आपण पाहिलं असा काका, पुढचा प्रश्न असा घेतो की दरवर्षी तुमचे विरोधक म्हणतात भयमुक्त नगर, त्यांच्या नजरेतून अशी काय दहशत केली आपण जे ते अशा नारा देतात? आता मी मगच त्याचं तुम्हाला उत्तरही दिलेलं आहे, पण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पूर्वी नगर शहरात आमच्या लहानपणी गणपतीची मिरवणूक ही झेंडीगेटवरनं निघायची. कुठनं? त्याची लाईन लागायची. अशोक हॉटेलपासून ती मधलं बोळ आहे ना, त्या बोळीपासून लोक नंबर लावायचे थेट कापडदारापर्यंत. कुणी छकडा लाव, कुणी तांगा लाव, कुणी जीप गाडी आणून उभी कर, कुणी ट्रक उभी कर, कुणी हातगाड्या ठेव, नंबर ज्याचे त्याचे. जवळजवळ 106, 107, 110 सव्वाशे गणपती मिरवणुकीत राहायचे. पण त्या मुस्लिम एरियातून जाताना तिथं कधी कुणी खडाही फेकलेला नाही. तो विचार करा, मिरवणुकीत कोणतं हे सांगतात, नारा पेटवतात, आम हिंदू. प्रत्येकाने प्रत्येक धर्माचा ज्यांनी त्यांनी प्रत्येकाला अभिमान असतो, प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान प्रत्येकाला असतो. पण आपला धर्म ते आपण पाळायचा असतो आपल्या चौकटीच्या आत. समाजात आजपर्यंत तुम्ही विचार करा, दंगली घडल्या चितळे रोडवर, गोकुळाष्टमीची दंगल घडली तिथं. आता गणपतीच्या मिरवणुकीत आमच्याकडे कॅशेट आहे, आमदारांनी पोलिसाची काठी घेऊन लोकांना मारतोय. कॅशेट आहे आमच्याकडं गणपतीच्या मिरवणुकीत. आमच्याकडनं आंबेडकरांचं मिरवणूक निघती, शिवसेनेची मिरवणूक निघती. त्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर पार त्या सर्जेपुरापर्यंत आजपर्यंत कुणी खडाही नाही त्या मिरवणुकीत फेकला. आणि तिथंच का होतं विचार करायचा, बारीक समाजाने विचार करण्याची गरज आहे. मी परवाही सांगितलं की फक्त निवडणूक आली की सगळ्याला जातीवाद करायचा. इतर वेळेस सगळ्याला वाटतं माझ्या लग्नाला आला पाहिजे, माझ्या वास्तुशांतीला आला पाहिजे. मग त्यावेळेस तिथं जातभीत काही राहत नाही, सगळा माझा प्रत्येक मित्र आला पाहिजे. याची बारकाईने समाजाने विचार करण्याची गरज आहे. हे काही प्रवृत्ती अशा आहेत राजकारणातल्या की स्वतःच्या फायद्याकरता किती जण बळी जातात. त्यात गरीब मरतो ना. आम्ही घरात असतो, दंगल घडवायची, आम्ही घरात झोपलेलो असतो. परत पोलिसांना फोन करून पोलीस तिथं आधी पाठवतात, मग आम्ही आरडाओरडा करायला येतो नुसतं. ह्या गोष्टीची समाजाने विचार करण्याची गरज आहे. अहो, कृष्णप्रकाश असताना यांनी त्या माणसाचा फ्लॅट असं ठेवलेलं, ते फ्लॅटचे पैसे मग ते कृष्णप्रकाश असताना त्या माणसाला विनंती केली आणि त्याच्या फ्लॅटची खरेदी केली. अशा काही गोरगरिबांच्या जागा यांनी ताबा घेऊन ठेवलेला आहे. तसं आमच्या बाबतीत एखादंही उदाहरण असलं ना, ज्याला परमेश्वरांनी जन्मतच सगळं दिले त्याच्या डोक्यात असे विषय येत नसतात. तर वळेल पुढच्या प्रश्नाकडे. काका, मला असं सांगा की संग्रामभैया जगताप यांच्याबद्दल सध्या असं वातावरण तयार केलं, आम्ही ऐकलेलं आहे की विधानसभा निवडणुका जे येणार आहेत त्याच्यामध्ये ते लढवणार आहेत. निश्चित त्यांनी स्वतः त्या पद्धतीने काम करावं. समाज मागे राहायला पाहिजेत, त्या पद्धतीने त्यांनी अजून पळलं पाहिजेत, समाजाकरता धावलं पाहिजेत. निश्चित समाज वेळ आली की समाज निश्चित डोक्यात घेऊन नाचतो. आणि शेवटी पक्ष निर्णय महत्वाचे असतात. शेवटी आम्ही इथून पुढच्या काळात सर्व पक्षीय राजकारण करणार, पक्ष सोडून काही नाही. ठीक आहे, उद्या कोणाचा निर्णय घेईल पक्ष, पण निश्चित त्यांनी त्याचं काम चांगलं ठेवलं तर पक्षालाही त्याचा विचारच करावा लागत असतो. जो समाजात काम करतो, जे आता लोक बोलायला लागली, समाजात बोलायला लागली, समाज काही दिवस ज्याला डोक्यावर खूप घेतो त्याच्या अपेक्षा भंग समाजात आपली इथं जरा उशीर लागला, लोक त्याला पायंदळी बी तुडायला कमी करत नसतात. तर निश्चित समाजात काम चांगलं केलं तर डोक्यावर घेऊन नाचतोय समाज. वेळ आली तर तो पायंदळी तुडवतोय. चांगली अशी पावती देतील. पुढचा सवाल आपण काकांना विचारूया. मला सांगा काका, एकेकाळी राजकारणाची सूत्रे आधी माळीवाड्यातून फिरायची, त्याच्यानंतर केडगाव, आता पुन्हा ती चितळे रोड इथून फिरते. तर विकास होताना काय तुम्हाला दिसतो का? तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? आता माझं मत असं आहे, आज यांनी म्हणजे बिलकुल विकासाकडे यांचं लक्ष नाहीये. मला बाकीचं काही गोष्टी बोलायच्या नाही, पण समाजाला सगळं कळतंय
की काय तिथं धंदे चालले आहेत, काय प्रकार चालले आहेत. मी अजून 4 दिवसांनी सगळं उघड करतो, समाजाला दाखवून देतो की कशा पद्धतीने काय प्रकार 2 घडलेत आता ताजे, ते मी समाजापुढे आणणार आहे. आणि तो कोटीतले प्रकार आहेत ते समाजापुढे मी एक 8-10 दिवसात ते ओपन करणार आहे. सर्व त्याचे माझ्याकडे डॉक्युमेंट मनापासून मानणारे, तिथं खूप लहान कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत मनापासून मानणारी लोकही मला तिथं आहेत. ते येऊन मला सांगतायत की कशा पद्धतीने काय चाललंय काय नाही. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये माणसं आहेत मनापासून मानणारी, सगळी डिपार्टमेंटची डिपार्टमेंट आहे. कर्मचाऱ्यांना तिथं सपोर्ट देण्याचं एक काम केलं, कर्मचाऱ्याला सांभाळण्याचं काम केलं. कर्मचारी बी असला तरी तो माणूस आहे, एवढंच मी सांगितलं. माणूस म्हणून प्रत्येकाने पाहिलं पाहिजेत. तर लहान मोठा काही नाही मानणार आम्ही आहे. माझ्याकडे लहान येऊ मोठा येऊ मी समान आलेला माझ्याकडे मनुष्य एवढंच माझ्या डोक्यात असतं. मी मग तो फार मोठा आलाय का फार गरीब आलाय, प्रत्येकाला मदत करायचं हे तुमचं ध्येय आहे. मी कोणी प्रत्येक माणूस गोरगरीब सांगेल, माझ्या तोंडातनं नाही शब्दच नाहीये. परमेश्वराने मला जन्म दिलाय ते समाजात काम करायला, चांगली कामं करायला. तर ते माझ्याकडनं परमेश्वर करूनही घेतोय, त्या गोष्टीचाही मला आनंद आहे. काका, आता आगामी निवडणुका येणार आहेत, त्या निमित्तानं तुम्ही नगरकरांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? संदेश एकच आहे की राज्यात जी धडाडीने भरभराटी कामं चाललीत, जी काँग्रेस राष्ट्रवादीकर जिथं जिथं सत्ता आहेत, तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा. अनेक नगरपालिका महानगरपालिका ज्या सत्तेत आहेत जिथं जिथं, तिथली तुम्ही प्रगती पहा. वाशीला असन, ठाण्याला असन, तुमचं बरेच जे नांदेडला असेल, पिंपरी चिंचवड पुणे, पहा तिथली प्रगती तुम्ही जाऊन पहा. आमच्या सांगण्यावर नका पाहू. एक वेळेस नगरकरांनी सत्ता, इथला आमदार, इथली महानगरपालिकेची सत्ता, इथला खासदार, एकदा नागरिकांनी निर्णय घ्यावा असा की खरंच आपल्या इथं बदल घडवायचे का आपल्याला. 25 वर्ष आपण सगळेच जबाबदारी, मी 4 दिवसापूर्वीच सांगितले, तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार आहेत. पण आता ह्याचा गांभीर्याने समाजाने विचार करावा लागणार आहे. प्रत्येक आईबापापुढे हा प्रश्न आहे की माझे 3 मुलं आहेत, पण त्या 3 मुलांना काय व्यवसायाला लावू. आज प्रत्येक जणाचा मुलगा कुठेतरी बाहेर जातो व्यवसाय करता, नोकरी करता. शहरात नाही ना वाढ झाली तेवढी, डेव्हलपमेंट नाही, कुठं नोकरी नाही ना वाढ झाली, पाहिजे तेवढी वाढ नाही झाली. त्याचं कारण एकच, लोकप्रतिनिधी आपला योग्य नाही. तर या निमित्तानं काका तुम्ही जनतेला सांगू इच्छिता की नाव नोंदणी करा, मतदानाचा हक्क आपला बजावा आणि विसरू नका की नेहमी तुम्ही ज्याला मत द्याल तेच तुमचा विकास घडू शकता. असं म्हणून चालणार नाही ना. आता एवढं मोठं आपल्याकडे उदाहरण आहे 25 वर्षाचं, मतं देतो त्याला. जर कामं केली असती ती दशकायला झाली असती शहराची. लोकांनी जो समाजात सगळ्यांकरता वावरतो त्याला निवडून दिलं पाहिजेत. लय पैसा आहे, त्याने पैसा उधळला, त्याचा पैसा घ्या, जे योग्य आहे त्याला मतं द्या असं मी सांगल. पैसा उधळणारं काम नाही करू शकत. ऐकतोय मी काही ठिकाणी पैशाच्याच गोष्टी चालू आहेत त्यांच्या. वो इतना बाटेंगा, वो इतना खर्च का. अरे काय, समाजाने बी याचा बोध घेतला पाहिजे, समाजाने बी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की तुमच्याकरता जो वर्षानुवर्ष आदबतो तुमच्यापाशी राहणारा त्याला द्या निवडून. पैशावाल्याला बिलकुल जो पैसे लय वाटत ना त्याचे पैसे घ्या आणि तुमचे जो काम करतो त्याला निवडून द्या. हे माझं आव्हान राहील त्या समाजाला. काका, तुम्ही इथं आलात, आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. तर आमचा हा कार्यक्रम रणधुमाळी 2013 याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? 2013 या धुमाळीला हेच संदेश माझा राहील की जो तुमच्यात राहून काम करतोय, तुमच्या समस्या समजून घेतो, तुमचे प्रश्न समजून घेतो, तो मांडतोय, जो समस्या सोडतोय तुमच्या, त्याला निवडून द्या. कुणीतरी पैसे घेऊन येईल त्याला मुळीच मत देऊ नका. पैसे घ्या त्याचे, पण निवडून तुम्ही जो योग्य उमेदवार आहे, जो काम करतोय, तुमच्याकरता धावतोय, पळतोय, अशी भरपूर आहेत. 24 तास समाजात वावरतायत. मी नावं घेऊन सांगेल त्यांची समाजात. तर आपण पाहिलंय दिलखुलास गप्पा दिलखुलास काकांसोबत. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मातबर नेत्यासोबत तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रणधुमाळी 2013. ATV सिटी चॅनलने आज जी रणधुमाळी 2013-14
हा जो आज कार्यक्रम ठेवला, आयोजित केला, सुशील थोरात, जाकीर भाई असतील, सगळेच तुम्ही मंडळी, मी तुम्हाला मनापासून सर्वांना धन्यवाद देईल. पप्पूबाई आहेत, सचिनजी अगरवाल, सागरजी असतील, अनेक सर्वच तुमचे कॅमेरामन टीम, सर्वच तुमची ATV वाले, तर तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. तर निश्चित तुम्ही हा कार्यक्रम समाजापर्यंत जाऊ द्या. कंटिन्यू तुमचं प्रत्येक ठिकाणी जाऊन समाजाला जागरूक करण्याचं काम तुम्ही एक प्रकारचं करताय. हे काम तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देईल. आम्ही कुठं चुकत असलं तर तुम्ही बिनधास्त दाखवा, आम्ही त्याचंही स्वागत करत आलेलो आहे. त्याच्यात आमचं चुका आधी दाखवल्या पाहिजेत. चुका दाखवल्या तर मनुष्य चुका सुधारतो, तर तेही तुम्ही करा. निर्भीडपणे आपलं चॅनल जोरात चालू द्या, त्याला माझा कायम सपोर्ट राहील. माझ्याबद्दलही काही चुकीचं तुमच्या कानावर आलं तर ते तुम्ही फक्त शहानिशा प्रत्येक याची करा आणि ते करा, दाखवा. मी त्याचं स्वागतच करेन. तर तुम्ही जी रणधुमाळी 2013-14 जे चालवलं, याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा चिंततो. आणि आता येणारे सर्व सण, मोहरम आहे, दिवाळी आहे, पाडवा आहे, या सर्व सणाचे सर्व नगरवासियांना व तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तर जायचंय घरी, गंगी वाट बघती, मिस कॉल देती, लई कंजूस हिच्या बाळनी काय पैसा दिला नाही का गंगे. रणधुमाळी 2013-14 या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जगदंबा क्लॉथ स्टोअर्स, सिटी केअर हॉस्पिटल, महात्मा फुले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हॉटेल सगम व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन, कालिका फायबर,